तर मित्रांनो, आज आपण मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंटमधील पहिला जो विषय आहे ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग, ज्याला आपण VA असं म्हणतो, या विषयातील जे पहिलं प्रकरण आहे आपलं हेल्थ, सेफ्टी अँड हायजीन इन रिटेलिंग, या प्रकरणातील शेवटच्या घटकामध्ये आहोत आपण. शेवटचा घटक आपला कोणता आहे मित्रांनो, की रिटेल स्टोअर्समधील किरकोळ विक्रीतील नीती तत्वांची जोपासना करणे. मग रिटेल स्टोअर्समध्ये कोणकोणत्या पद्धतीची नीतितत्व वापरली जातात किंवा वापरली पाहिजेत याविषयीची माहिती आपण आजच्या या शेवटच्या घटकामध्ये पाहणार आहोत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की व्यवसाय हा समाजाचा एक अविभाज्य घटक असतो आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देणं गरजेचं असतं आणि त्यानंतर नफ्याचा विचार करावा लागतो. कारण नफा मिळवणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याकडे एकदा आलेला ग्राहक कायमस्वरूपी आपल्या व्यवसाय संस्थेचा ग्राहक कसा राहील या दृष्टिकोनातून व्यावसायिकांनं नेहमीच प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ग्राहकांना आपल्याशी कायमस्वरूपी जोडण्यासाठी आपल्याला व्यवसायातील नीतितत्वांचा अवलंब करणं गरजेचं असतं. किरकोळ विक्री व्यावसायिकाला सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी खालील नैतिक बाबींचा किंवा नैतिक तत्वांचं पालन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की ग्राहकाला कमी दर्जाच्या, कमी वजनाचा आणि खराब माल विकू नये. खरा जो व्यावसायिक असतो, खरा जो व्यापारी असतो, तो ग्राहकांच्या संतुष्टपणाचा, ग्राहकांना संतुष्ट ठेवण्याचा, ग्राहकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो फसवणुकीचं काम कधीच करत नाही किंवा फसवणुकीचं काम त्याच्या हातून कधीही होणार नाही. आणि म्हणून ग्राहकांना कमी दर्जाचा माल देऊन जास्त किंमत वसूल करणे, कमी वजनाचा माल देऊन जास्तीच्या वजनाची किंमत त्याच्याकडून घेणे, खराब माल विकून चांगला माल विकल्याचं समाधान व्यक्त करणे, अशा पद्धतीचं करू नये विक्रेत्यांनी. दुसरी नैतिक तत्वांचं पालन करत असताना दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की वस्तूचा साठा, कृत्रिम टंचाई, काळा बाजार, भेसळ आणि नफेखोरी करू नये. वस्तूंचा साठा करून ठेवणं म्हणजेच कृत्रिम टंचाई निर्माण करण्याला आपण कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणे. मग असं करू नये किंवा यासाठी व्यापाऱ्यांनी तशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नये. त्याचबरोबर कृत्रिम टंचाई करू नये, त्याचबरोबर काळा बाजार, भेसळ आणि नफेखोरी करू नये. कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा करताना आपण पाहिलं की बऱ्याच वेळाला एखाद्या समाजाचा सण उत्सव आला की ठराविक वस्तू साठा केला जातो आणि साठेबाजी करून कृत्रिम टंचाई बाजारामध्ये निर्माण करून त्या वस्तूंच्या किमती जास्त आकारण्याचा प्रयत्न ग्राहकाकडून केला जातो. मग हे नीतितत्वाला धरून नाही. खरा जो व्यावसायिक असतो ते अशा पद्धतीनं कधीही तो करत नाही. तिसरा मुद्दा आहे की चांगली आणि निकोप स्पर्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. बाजारपेठेमध्ये बऱ्याच वेळेला चांगली आणि निकोप स्वरूपाची स्पर्धा चालू असते आणि अशी स्पर्धा उलट व्यावसायिकानं वाढवली पाहिजे, ती नष्ट करण्याचा प्रयत्न नीतितत्वाच्या विरोधात आहे. आणि म्हणून कोणत्याही व्यावसायिकानं अशा पद्धतीचं निकोप जी काही स्पर्धा चालणारी बाजारपेठेतली आहे त्याला पूरक वागलं पाहिजे, त्याला अनुरूप वागलं पाहिजे. ती नष्ट करण्याचा, ती बंद करण्याचा कुठल्याही पद्धतीनं प्रयत्न त्यांना केला नाही पाहिजे. याचबरोबर अयोग्य प्रकारचा अवलंब करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू नये. दुसऱ्याबद्दलचं वाईट सांगणे, दुसऱ्यांच्या वस्तूंची बद्दलची वाईट बातमी पसरवणे, दुसऱ्यांच्या वस्तूमध्ये दोष कोणते आहेत हे आपण सांगणे, हे कोणीही कुठल्याही प्रामाणिक व्यावसायिकानं करू नये. आणि जो खरा व्यावसायिक असतो, खरा व्यापारी असतो, तो अशा पद्धतीचं कृत्य कधीही करणार नाही, कारण हे नीतितत्वांच्या, नीतिमूल्यांच्या विरोधात असतं. याचबरोबर जाहिरात, सवेष्टन आणि बांधणी ही प्रामाणिकपणे आणि लक्षपूर्वक केली पाहिजे.
जेवढी योग्य आहे तेवढी जाहिरात करावी, जास्तीची जाहिरात करू नये. त्याच्यामध्ये आवाजवी आश्वासने ग्राहकांना देऊ नयेत. कुठल्याही भूलथापांना बळी पडेल अशा पद्धतीची आश्वासनं जाहिरातीमध्ये व्यक्त करू नयेत. म्हणजे अशा पद्धतीची जाहिरात नसावी. त्याचबरोबर वस्तूंची बांधणीसुद्धा व्यवस्थित असली पाहिजे. त्याला पॅकिंग वस्तूंचंसुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, ज्या पॅकिंगमुळं ग्राहकांचं लक्ष व्यवस्थित वेधलं पाहिजे. त्याचबरोबर त्या सवेष्टनामधली, त्या पॅकिंगमधली वस्तू सुरक्षित राहिली पाहिजे, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि कारण ती जर वस्तू खराब झाली असेल, बाहेरून पॅकिंग चांगली आणि वस्तू आतमध्ये खराब होत असेल, तर तीसुद्धा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नीतिमूल्यांच्या विरोधातली बाब आहे. त्याचबरोबर व्यवस्थित बांधणी करावी. वस्तूंची बांधणीसुद्धा व्यवस्थित करून दिली पाहिजे, जेणेकरून लक्षपूर्वक दिल्यानंतर ती वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी ती वस्तू व्यवस्थितपणे गेली पाहिजे, याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. याचबरोबर अयोग्य प्रकारचा अवलंब करून प्रतिस्पर्ध्याची किंवा व्यापारामध्ये जो आपला स्पर्धक आहे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचबरोबर त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, व्यवसायाच्या सर्व आवश्यक त्या नोंदी ठेवून, कॅशबुक असेल, लेजर असेल, GST असेल, इन्कम टॅक्स असेल, आणखीन कुठला सेल टॅक्स असेल, नगरपालिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे कर असतील किंवा आणखीन सरकारी कुठल्या पद्धतीचे कर असतील, त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन करावं. आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या फर्मला किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाला भेट दिली तर ती त्यांना आपण दाखवण्याचं सौजन्य दाखवावं. अतिशय नम्रपणे त्यांचं स्वागत करून त्यांना त्या सगळ्या नोंदी दाखवाव्यात, जेणेकरून आपल्याविषयीचा विश्वास त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आपल्या फर्मविषयीचं एक चांगलं मत त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये तयार होतं आणि त्यामुळं एक आपली गुडविल बाजारामध्ये, ख्याती आपली बाजारामध्ये निर्माण होते. आणि जे की या नीतिमूल्यांच्या अनुषंगानं आहे, अशा पद्धतीची आपण वर्तणूक जर त्या अधिकाऱ्यांना आणि लोकांना दिली तर आपण नीतिमूल्यांचं पालन व्यवस्थितपणे करतो आहे, त्याचा अर्थ असा होतो. त्यानंतर सरकारी कर आपण वेळेवर भरले पाहिजे. तसेच कायद्याचं पण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्या दिवशी बाजारपेठ बंद आहे त्या दिवशी आपलं दुकान बंदच असलं पाहिजे. सरकारने जी काही निश्चित करून दिलेल्या दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आहे ती आपण पाळलीच पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना, सेल्समनला किंवा आणखीन काही वेगळ्या प्रकारचे कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वेतन देणं, त्यांच्याशी सौजन्याने आणि अदबीनं वागणं, त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणं, हेही काम नीतिमूल्यामध्येच येतं. फक्त नफा मिळवणे, ग्राहकांना व्यवस्थित बोलणे असं नाही, तर आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये एक आत्मीयता निर्माण झाली पाहिजे की ही फर्म माझी आहे, मी ज्या ठिकाणी काम करतो आहे ती माझ्या स्वतःच्या फर्ममध्ये काम करत आहे, अशा पद्धतीची भावना त्या कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर मक्तेदारी स्थापन करून ग्राहकांचे शोषण करू नये. बऱ्याच वेळेला काय केलं जातं की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की ठराविक एखादा उत्सव असेल, सण असेल, ठराविक सीझन असेल, तर अशा वेळेला ठराविक त्या ठिकाणच्या एखाद्या शहरातले व्यापारी एकत्र येतात आणि कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि वस्तूचा भाव जास्त आकारून ग्राहकांचं शोषण करतात. तर अशा पद्धतीचं कृत्य व्यापाऱ्यांनी करू नये, व्यावसायिकांना करू नये, जेणेकरून ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल आणि त्याचबरोबर नीतितत्वांचं आणि नीतिमूल्यांचं पालन होईल. यानंतरचा 9वा मुद्दा आहे की कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक आणि त्यांना चांगलं वेतन दिलं पाहिजे. आपल्याकडं कर्मचारी काम करतो म्हणजे आपल्या अंडर आहे बाबा, आपण त्याला कशाही पद्धतीनं वागवलं पाहिजे, त्याच्या कशाही पद्धतीनं अपमान केला पाहिजे, अशा पद्धतीचं कृत्य आपण करू नये. कारण यामुळं होतं काय की त्या कर्मचाऱ्यांना जर आपण का दुखावलं तर त्या व्यापाऱ्याविषयीचं मत कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं राहत नाही की आपण काही केलं तरी आपण नोकरच आहोत बाबा, अशा पद्धतीची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. पण तशी न होऊ देता ही माझी फर्म आहे, ज्या ठिकाणी मी काम करतो ती माझी आहे, आत्मीयता त्याला वाटली पाहिजे आणि त्यांनी मनापासून काम केलं तर निश्चितचपणे विक्रीमध्ये वाढ होते, नफ्यामध्ये वाढ होते, व्यवसाय संस्थेचं नाव मोठं होतं, त्याची प्रतिमा एक चांगली तयार होते, बाजारपेठेमध्ये त्याची एक गुडविल तयार होते आणि त्यामुळं व्यावसायिकाला कायमस्वरूपी फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून नीतिमूल्यांचा किंवा नीतितत्वांचा वापर करत असताना आपण त्यामध्ये ही एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याप्रती आपण व्यवस्थित वर्तणूक केली पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे, त्यांचा योग्य ठिकाणी मानसन्मान राखलाच पाहिजे, त्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये आपण मदत केलीच पाहिजे आणि त्यांना त्याच्या कामाचा सुद्धा योग्य तो मोबदला दिला पाहिजे. कारण समाजामध्ये बाहेर आहे तो काम करतो आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळं होतं काय की आपल्याकडं अशा पद्धतीनं आपण कर्मचाऱ्याप्रती जर वर्तणूक केली तर तो कर्मचारी आपल्याकडं कायमस्वरूपी
कामावर राहतो, आयुष्यभर कामावर राहतो आणि ज्यामुळे त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की ही संस्था माझी आहे, मी प्रामाणिकपणे काम केलं तर नफा वाढणार आहे आणि तो नफा वाढला तर मालक मला स्वतःलासुद्धा चांगल्या पद्धतीचं वेतन वाढ देणार आहे. मग अशा पद्धतीची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून या नीती तत्वाचा, नीती मूल्यांचा आपण अवलंब करणं गरजेचं असतं. याचबरोबर व्यवहार करताना भ्रष्ट मार्गाचा मुळीच अवलंब करू नये. प्रामाणिकपणे व्यापार करणाराच व्यावसायिक नीतिमूल्यांचं पालन करतो आणि खऱ्या अर्थानं तो व्यावसायिक असतो. व्यावसायिकाचं प्रथम कर्तव्य आहे की ग्राहकांचं हित साधणे, ग्राहकांच्या हिताचा विचार करणे, पण ग्राहकांचं हित पाहणे म्हणजेच पर्यायानं समाजाचं हित पाहणे, पर्यायानं सरकारचं हित पाहणे, पर्यायानं राज्याचं देशाचं हित पाहणे. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीच्या गैरमार्गाचा अवलंब करू नये. कुठल्याही पद्धतीचा मार्गाचा अवलंब केल्यानंतर नीतिमूल्यांचं पालन त्या ठिकाणी होणार नाही आणि जिथं अनीती येते तिथं मात्र ऱ्हास होऊ शकतो, हे मात्र नक्की. त्याच्यानंतर उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करणे. आपल्याकडे जी काही उपलब्ध असणारी जी काही राष्ट्रीय संसाधनं आहेत त्या साधनांचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडे असणारे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा. आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत त्या साधनांचा जास्तीत उपयोग करावा. अनावश्यक वेळेला दुकानामध्ये लाईट लावू नये. आपण पाहतोय की बऱ्याच वेळेला दुकानामध्ये गेल्यानंतर ग्राहक आल्यानंतरच ठराविक लाईट्स लावल्या जातात आणि इतर वेळेला बाकीच्या लाईट्स बंद केल्या जातात. यामागं स्वतःचं वीज बिल वापरणं हा आहेच, पण आपण स्वतःची वीज वापरतोय, आपण स्वतःची वीज बचत करतोय म्हणजेच पर्यायानं आपण वीज उत्पादन करण्याला सरकारला अप्रत्यक्षरित्या मदत करतोय. कारण सगळेच जण उत्पादन करत नसतात तर विजेमध्ये बचत करणं हा सुद्धा एक उत्पादनाचाच भाग आहे. म्हणून ती सुद्धा एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या राष्ट्रीय संपत्तीचं आपण व्यवस्थितपणे संवर्धन करतोय, उपयोग करतोय, ही नीती तत्वांची बाब आहे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की उपलब्ध असणाऱ्या बाबींचा किंवा राष्ट्रीय संसाधनांचा आपण महत्तम उपयोग म्हणजे जास्तीत जास्त उपयोग करावा याविषयी आपण चर्चा केलेली आहे. व्यवसायाने राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. व्यावसायिक हा एक समाजाचाच घटक असतो. व्यावसायिक हा एकच देशाचा घटक असतो. व्यावसायिक हा एक आर्थिक आणि सामाजिक घटकांचाच एक छोटासा घटक असतो आणि अशा ठिकाणी व्यावसायिकानं आपलं काम अतिशय चोखपणे उत्तमपणे पार पाडलं, आपण नियमांचं पालन केलं, आपल्याकडं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण व्यवस्थित सहानुभूतीनं त्यांचा विचार केला, आपण सरकारचे कर वेळेवर भरले, आपण सरकारी नियमांचं आपण पालन केलं, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या राष्ट्राप्रती आपण काम करतोय, राष्ट्रप्रेमापोटी आपण काम करतोय, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याचं आपण काम करतोय आणि त्यामुळे समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होतो. समाज नेहमीच सुजलाम सुफलाम होण्याला मदत होतो. म्हणजे हे व्यावसायिक एक छोटासा व्यावसायिक आपण म्हणतोय की खारुताईचा वाटा किंवा मुंगीचा वाटा, छोट्या छोट्या घटकांनी सुद्धा देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, समाज म्हणजे काय, तर अनेक व्यक्ती बनून एक समाज घडतो आणि अनेक समाज घडून एक देश घडतो, एक देश बनतो. म्हणून एखाद्या व्यक्तीने मी काय केलं तर काय होणार आहे, मी अशा पद्धतीने नाही वागलो तर काही फरक पडणार नाही, अशा प्रकारची भावना आपल्या मनात असू नये. कारण आपण ती भावना आपली चांगली असलीच पाहिजे आणि त्यामुळं आपण एकट्याने जरी केलं तरी आपलं बघून इतर काही करतील आणि त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि अनेकांच्या प्रेरणेमधून आपल्याला एक चांगलं राष्ट्र उत्तम राष्ट्र बनेल. ही भावना व्यावसायिकांना आपल्यासमोर ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. मग उद्योगांच्या विकासामुळे निर्माण होणारी प्रदूषणाची समस्या दूर केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण मंडळ सरकारचं विभाग तर काम करतच असतं. सरकारी नियम घालून दिले, सरकारने बंधनं घातली म्हणजे आपण त्याचं पालन केलं पाहिजे असं नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की सरकारी नियमांचं पालन करत असताना आपण आपल्या मनाला सुद्धा आपण तपासलं पाहिजे की आपण खरोखर सरकारी नियमांचं पालन करतो का. आपण वस्तूंचं उत्पादन करत असू तर उत्पादन केल्यामुळं काही प्रदूषण निर्माण होत असे आहे का, ती होत असेल तर ते कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तशा प्रकारची प्रक्रिया, तशा प्रकारची यंत्रणा आपल्या कारखान्यामध्ये उभारली पाहिजे. आपल्या कारखान्यामुळं जर प्रदूषण होत असेल तर त्या परिसरामध्ये आपण वृक्षारोपण केलं आहे का, शुद्ध हवा निर्माण करण्यासाठी वृक्षांचं संवर्धन केलं आहे का, किती वृक्षांचं संवर्धन केलं आहे, आपण त्याला ते संवर्धन करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केलेत, आपल्या परिसरामध्ये किती वृक्षांची संख्या आहे, हरित परिसर आपला आहे का,
याविषयीची सुद्धा माहिती आपण घेतली पाहिजे आणि त्याविषयीची काळजी आपण व्यावसायिकांना केली पाहिजे. हे सुद्धा त्याचं एक नीतितत्वांच्या मूल्याचाच एक भाग होतो. नाहीतर आपल्या कारखान्यातून सुटणारं पाणी खराब आहे, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. आपल्या कारखान्यामधून धूर खूप मोठ्या प्रमाणात पडतो आहे, त्याच्यामुळं समाजाला त्रास होतो आहे. किंवा काही घातक रसायनं असतात, त्याच्यामुळं काही समाजाला म्हणजे परिणाम होतो आहे. अशा पद्धतीचं नसलं पाहिजे आपण. त्याचबरोबर लोकशाही, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा व घटनेचा आदर करावा. घटनेमध्ये जी काही लोकशाहीची तत्त्व सांगितलेली आहेत, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाविषयीची जी काही तत्त्व सांगितलेली आहेत, त्या तत्त्वांचा पालन आपण केलं पाहिजे. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण घटनेचं पालन करतोय, म्हणजेच सरकारच्या नियमांचं पालन करतोय, म्हणजेच राष्ट्राच्या हिताचं आपण पालन करतोय. पर्यायानं आपण देशाचं म्हणजे चांगलं हित जोपासतोय, ही भावना व्यावसायिकाच्या मनामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा याच्यातला की नफा कमवताना सामाजिक हिताकडे दुर्लक्ष करू नये. नफा मिळवणे हे व्यावसायिकाचं कर्तव्य आहे, नफा मिळवला पाहिजेच, पण त्याचबरोबर समाजाच्या